भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीसहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली। या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। गौरीचे पती अनंत गर्जे यांचं किरण नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध होते। घर बदलताना गौरीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिने या अफेअरबाबत विचारणा केली असता तुला जे करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही, तू कुणाला सांगितलंस तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी पतीनं दिल्याची माहिती मिळतेय। दरम्यान अनंत गर्जेच्या वकिलांनी देखील एक धक्कादायक दावा केलाय। गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी माहिती असल्याचा दावा अनंत गर्जेचे वकील देशमुख यांनी केलेला आहे। अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात गौरी आणि अनंत यांचा शाही विवाह सोहळा पार पडला। नव्या संसाराची स्वप्न घेऊन डॉक्टर गौरी अनंत गर्जेच्या घरी नांदायला आल्या होत्या, मात्र वर्षभराच्या आतच त्यांना मृत्यूला कवटाळायला लागलं। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। शनिवारी संध्याकाळी वरळीतील राहत्या घरी गौरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे। अनंत गर्जेचे वकील देशमुख म्हणाले, अनंत गर्जे रात्री 12:30 वाजता पोलिसांसमोर सरेंडर झालेला आहे। घडलेली दुर्घटना ही अत्यंत वाईट आहे। आम्ही स्वतःहून सरेंडर झालेलो आहोत। 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती, पण 4 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। जे माध्यमांसमोर पसरवलं जात आहे तसं काहीही नाहीये असं देखील वकिलांनी सांगितलंय। ज्या महिलेशी संबंध होते ते 2021 सालचे होते। 4 वर्षांपूर्वीची घटना आहे। ते आता का जोडलं जातंय ही घटना दोन्हीही कुटुंबांना माहितीये। त्यानंतरच दोघांनी लग्न केलं। सर्वांच्या संमतीने लग्न करण्यात आलं होतं। तपास यंत्रणा निश्चितच तपास करतील आणि योग्य ते रिपोर्ट आपल्या समोर मांडतील। पोलिसांना सर्व कागदपत्र हे गोळा करायचे आहेत। अनंत गर्जे यांचा मोबाईल देखील पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे। घराच्या चाव्या देखील पोलिसांकडे सोपवण्यात आलेल्या आहेत। अनंत गर्जेच्या बहिणीवर झालेल्या आरोपावर बोलताना वकील म्हणाले, दीर आणि ननंद या दोन्हीही सरकारी कार्यालयात कामाला आहेत। 1 तारखेपासून ते भाडे तत्वावरती राहण्यास आले होते। बहीण ही मुंबईत कधीच अनंत गर्जे यांच्या राहत्या घरी आलेली नाहीये।